माझ्या कांद्याला त्यावेळेस 2 रुपये सुद्धा भाव भेटत नव्हता आणि त्या ठिकाणी मी तोच कांदा 350 रुपये किलोने मार्केटला विकायला लागले। व्यापारी जर का आपली किंमत ठरवत असेल तर त्या शेतकऱ्यांनी त्याचं जीवनच दुसऱ्याच्या ताब्यात जातं। डिहायड्रेशनच्या याच्यामध्ये जर का उतरलो किंवा ड्रायर मशीन वगैरे जर का घेतल्या आणि त्याच्यामध्ये जर आपण ह्या गोष्टी करायला लागलो तर नक्कीच आपल्यावाल्या ज्या मालाला अगदी किंमत आणि आपण स्वतः किंमत ठरवू शकतो। नमस्कार, मी राधिका गायकवाड। मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे। कोरोना काळामध्ये ज्या टायमाला कोणाला रोजगार वगैरे पण नव्हता त्यावेळेस माझ्या मनामध्ये अशी संकल्पना आली की जर का आपल्या घरचे जे कांदे आपण लागवड केलेली आहे आणि ह्या कांद्याला जर का आज आपल्याकडे भाव नसेल तर हा कांदा सडून आणि खराब होऊन आपल्याला फेकून द्यायचा आहे। आणि मग त्याच वेळेस मी माझ्या भावांना वगैरे सांगून आणि आमच्या घरातला जो परिवार आहे त्यांना मी एकत्र केलं आणि त्यावेळेस आमच्या शेतामध्ये जवळजवळ 1.5 एकर क्षेत्रामध्ये मी सफेद कांद्याची लागवड केलेली होती। आणि मग तो कांदा आमचा अगदी उन्हामध्ये नाही का पूर्णपणे ऊन लागून वगैरे तो पिवळा पडायला लागला होता, खराब होऊन जायला लागला होता आणि आम्हाला मार्केट मिळायला पण हे नव्हतं कारण कोरोनामध्ये मार्केट पण बंद पडलेलं होतं। तर त्यावेळेस आम्ही काय केलं, वेळाने मग आमच्या काही आजूबाजूच्या ज्या खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या ज्या माझ्या जेवढ्या बचत गटाच्या महिला होत्या त्या महिलांना आम्ही एकत्र केलं आणि एकत्र करून त्या महिलांना आम्ही काही महिलांना वेळाने आमचे जे कांदे होते त्याची कटिंग केली। त्यानंतर कटर मशीनने आम्ही याची वाली कटिंग केली आणि त्या कांद्याचा आम्ही असा कांदा करप तयार करायचं मग मी ठरवलं। तर मग अशा वेळेस आम्ही तो पूर्णपणे टोटल कांदा जवळजवळ 70 क्विंटल कांदा आम्ही विळ्याने कटिंग करून आणि मग तो वॉश केला आणि वॉश करून आम्ही तो उन्हामध्ये शेड नेटवरती आम्ही त्याला वाळवलं आणि वाळवल्याच्या नंतर मग हा आम्ही कांदा करप अशा प्रकारे आम्ही तयार केला। आणि हा प्लॅन जो होता तो माझा कोरोना काळामध्ये माझा सक्सेस झाला। कोरोना संपल्याच्या नंतर मी याची जेव्हा मार्केटिंग चालू केली त्या टायमाला माझ्या कांद्याला त्यावेळेस 2 रुपये सुद्धा भाव भेटत नव्हता आणि त्या ठिकाणी मी तोच कांदा 350 रुपये किलोने मार्केटला विकायला लागले। मग अशा पद्धतीने आम्हाला इतकं छान याचं हे भेटलं आणि मग तेव्हापासूनच मी कांद्याचे प्रोसेसिंगवरती जास्त भर देण्याचं कार्य केलं आणि अनेक लोकांना मी आनंदाने सांगायला पण लागली की आपल्या कांद्याला जर का भाव नसेल आणि आपल्याला जर का मार्केटला जो व्यापाऱ्याकडे आपण कांदा देतो आणि तो कांदा व्यापाऱ्याला दिल्याच्या नंतर तो व्यापारी आपल्या मालाची किंमत ठरवतो, मग तिथं आपल्या मालाची किंमत कवडी मोल असते आणि त्यावेळेस आपण सहजगत्या आपण एवढं राबलेलो एवढं कष्ट केलेले असतात आणि आपण सहज त्या व्यापाऱ्याच्या ताब्यामध्ये आपला एवढा सोन्यासारखा माल देऊन टाकतो। मग मी ह्या गोष्टी मी अनेक शेतकऱ्यांना शेतकरी बचत गटांना मी सगळ्या लोकांना सांगायला लागली आणि तेव्हा त्यांना सांगितलं की मी आता ह्याच्यावरती जर आपण प्रोसेसिंग केली कांद्यावरती तर आपल्याला चांगला भाव मिळेल, मार्केटला पण आपल्याला चांगला भाव मिळेल आणि आपल्या मालाची किंमत आपण स्वतः ठरवू। अशा पद्धतीने मी जवळजवळ 1853 महिलांसोबत मी ह्याच्यावरती चर्चा केली आणि आमचा हा प्लॅन आम्ही सक्सेसफुल केला। तर आम्ही 2021-22ला फक्त कांदा करपचा जो सेल होता तो 53 लाखाचा सेल आमचावाला बचत गटाच्या माध्यमातून झालेला होता। आणि त्यानंतर परत आम्ही ह्याच्यात काय आपल्याला करता येईल का, परत शेतीपूरक काही व्यवसाय आपल्याला करता येईल का, तर आम्ही कस्तुरी मेथी, कारण मेथीच्या भाजीला सुद्धा अगदी नाही का काडी मोल आपल्याला हे कधी कधी नाही का माल डायरेक्ट आपल्याला मार्केटला गेल्यावर फेकून द्यावा लागतो। पावसाळ्यामध्ये तर बिलकुलच मेथीच्या भाजीला किंमत राहत नाही। मग शेतकऱ्याच्या मालाला जर का किंमतच नाही आणि व्यापारी जर का आपली किंमत ठरवत असेल तर त्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्याचं जीवनच दुसऱ्याच्या ताब्यात जातं असं असतं। तर त्यावेळेस पण मी सगळ्यांना म्हणजे त्यावेळेस मी अनेक शेतकरी महिलांना सगळ्यांना मी सांगितलं की आपलं जे उत्पादन आहे ते जर का उत्पादन आपण जर का अशा पद्धतीने केलं तर मग अनेक महिलांनी ड्रायर मशीन आम्ही खरेदी करून दिले आणि कर्ज वगैरे मी बऱ्याच महिलांना नाही का बँकेतून, सूक्ष्म अन्न उद्योग केंद्रातून आम्ही प्रक्रियेच्या माध्यमामधून कर्ज उपलब्ध करून दिले, खादीग्राम उद्योगच्या काही कर्ज उपलब्ध करून दिले। त्यानंतर कृषी विभागाच्या काही योजना आहे त्याच्यातून आम्ही कर्ज उपलब्ध करून आम्ही ड्रायर मशीन खरेदी केले आणि आमच्या अनेक महिला मग ड्रायर मशीनचा वापर करायला लागल्या आणि हे कस्तुरी मेथीचं पण आम्ही चांगल्या प्रकारे प्रोडक्शन तयार करायला लागलो। आणि खरंच म्हणजे तसं बघायला गेलं ना तर शेतकरी म्हणजे शेतीपूरक हा जो व्यवसाय हा सगळ्या शेतकरी महिलांनी पण आणि सगळ्या ग्रामीण भागातील जे होतकरू सुशिक्षित बेरोजगार लोक जे आहे त्यांनी प्रत्येकाने हा व्यवसाय केला पाहिजे। आम्ही जसं करतो तसं त्यांनी पण ह्या गोष्टी केल्या पाहिजे। त्यानंतर परत आम्ही विचार केला की अनेक आपल्या मिरचीचं सुद्धा तसंच उत्पादन सुद्धा मिरचीचं नाही का पावसाळ्यामध्ये सडल्या जाते मिरची, त्यानंतर मिरचीचं पण चांगल्या प्रकारे उत्पादन निघून सुद्धा आपल्या मिरचीला पण मार्केट भेटत नाही।
कुठेतरी 15 रुपये किलो 30 रुपये किलोनी आपली मिरची विकल्या जाते। तर आपली एवढी महागडं प्रोडक्ट असून त्याच्यासाठी आपल्याला किती कष्ट करावं लागतं आणि आपण ती मिरची बाहेर अगदी कवडी मोलामध्ये आपण विक्री करतो। मग आम्ही काय केलं की सगळ्या महिलांच्या ज्या मिरच्या असतात त्या आम्ही स्वतः आम्ही एका ठिकाणी सगळ्यांचा एकट्ठा हे केलं आणि त्यावेळेस मी जी राधिका एंटरप्राइजेस OPC प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं एक कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या माध्यमामधून आम्ही मग 33 प्रकारचे मसाले तयार करायला लागलो। मग त्याच्यामध्ये मग काश्मीरी लाल मिरची पावडर असेल, काळा मसाला असेल, घरगुती मसाला असेल, पावभाजी, शेवभाजी, सांबर मसाला, डंका मसाला, फिश करी मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, अंडा करी मसाला, चहा मसाला, पाणीपुरी मसाला, असे अनेक प्रकारचे मसाले मग आम्ही हे तयार केले ना। असे आमचे 33 प्रकारचे जे मसाले आहे ते आमचे चालू याच्यामध्ये आम्ही विक्री करायला लागलो आणि मग आम्ही एक्झिबिशनला वगैरे जातो तर आमचं प्रोडक्शन हे एकदम अतिशय चांगल्या प्रकारे। त्यानंतर आम्ही धना पावडर सुद्धा आम्ही गावठी धन्यापासून जे आहे आपल्या शेतामध्ये उगवल्या जातो त्याची आम्ही धना पावडर अगदी स्वस्त याच्यामध्ये आपण विकतो, पण कुठेतरी 40 रुपये किलोनी जाणारा जो माल असतो तो आपण आता डायरेक्ट जवळजवळ 200-250 रुपये किलोनी आमची धना पावडर ही चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये जायला लागलेली आहे। तर प्रत्येक शेतकऱ्याला माझी एकच विनंती असेल की व्यापाराच्या ताब्यामध्ये देण्यापेक्षा आपलं जे उत्पादन निघतं ते आपण कवडी मोल याच्यामध्ये विक्री करत बसल्यापेक्षा नाही का आपण जर का त्याच्यावर प्रोसेसिंग केली आणि आपण स्वतः जर का डिहायड्रेशनच्या याच्यामध्ये जर का उतरलो किंवा ड्रायर मशीन वगैरे जर का घेतल्या आणि त्याच्यामध्ये जर आपण ह्या गोष्टी करायला लागलो तर नक्कीच आपल्यावाल्या ज्या मालाला अगदी किंमत आणि आपण स्वतः किंमत ठरवू शकतो आणि आपण स्वतः ठरवू शकतो की आपल्याला नाही का आपल्या महाराष्ट्रामध्ये माल विकायचा आहे की अजून आपल्याला बाहेरच्या मार्केटमध्ये माल विकायचा आहे, आपल्याला दुसऱ्या परदेशामध्ये आपला ब्रँड तयार करायचा आहे, हे आपण स्वतःच्या उत्पादनाचे मालक आपण स्वतः होऊ शकतो असं मी सगळ्यांना सांगू शकते। जर आमच्याकडे एवढ्या प्रकारचे मसाले आहे आणि हे सर्व प्रोडक्ट आमच्याकडे अवेलेबल असेल आणि जर का आपल्याला जर का आमचे हे प्रोडक्ट हवे असतील होलसेलमध्ये तर तुम्ही मला संपर्क करू शकता। माझा नंबर आहे 9763 29 0396 राधिका गायकवाड निफाड। धन्यवाद।